काय झालं त्याच्यानंतर एक मोठी फौज महाराष्ट्रात उभी राहिलेली आहे, त्याला आपण म्हणतो आरटीआय ऍक्टिव्हिस्ट. ते ब्लॅकमेलर आहेत बहुतांशी. सर मी आळेफाट्यावरून येतो, माझ्या शेजारी शिवाजीराव बसलेले आहेत, किंवा आम्ही आता जात्यात आहोत आणि ही जी फौज आहे यांनी एक तत्व ठरवलेलं आहे, तुम्हाला ब्लॅकमेल करायचं, तुमच्याकडून पैसे घ्यायचे, त्याचा सफर मी सुद्धा आहे. आम्ही छोट्या छोट्या शिक्षण संस्था चालवतो आणि वैशिष्ट्य सांगतो की या तालुक्यात सर तुम्ही मान्यवर आहात, हे तालुका जर शैक्षणिक हब करायचा असेल तर आपल्यासारख्यांची मदत हवी आहे. हे जे आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आहेत ते सतत पत्रव्यवहार करत असतात आणि जेणेकरून त्या शिक्षण संस्थेला ब्लॅकमेल करायचं. ते ब्लॅकमेल झाले की ते तहसीलदाराकडे जातील, तिथून प्रांताकडे जातील. ठीक आहे, आमचे प्रांत आता 2 दिवसापूर्वी गेले, सापडले आणि योग्यच होत आहे. तुम्ही काहीच देत नाही ना त्यांना? मग मी नाही दिलं सर. गेली 17 वर्ष म्हणजे 2009 सालापासून सर मी येणे करण्यासाठी प्रयत्न करतोय. त्या व्यक्तीनं 2023 ला मला स्पष्ट सांगितलं विना सुनावणी. आज मला सांगितलं की दुपारी सुनावणी आहे, पुण्याला निघून गेले. विना सुनावणी ऑर्डर काढली, इमारत पाडा. विना सुनावणी. माझ्या शेजारी शिवाजीराव बसलेले 15 दिवसापूर्वी त्यांच्या शिक्षण संस्थेला सांगितलं, महिन्याभरापूर्वी इमारत पाडा. कोणत्या अधिकारात? मी तुम्हाला फॉर्म देतो 2012-13 पर्यंतचा, त्याच्यात कुठेही क्लॉज नव्हता की शैक्षणिक संस्थेची इमारत येणे पाहिजे. मग अशा वेळेला आमच्यासारखे ठीक आहे प्रयत्न करतील. प्रशासकीय बाबीत योगायोगानं आजकर तात्यांनी ना गट शिक्षणाधिकाऱ्यांना बोलवायला पाहिजे होतं, नाही बोलवलं. त्यांनाही मी ती जाणीव करून दिली असती. आपण त्याची किती दखल घेतो? मी तहसीलला गेली 17 वर्ष लढतोय सर. सर्व काही योग्य आहे. जर समोरच्यांना सर आरटीआय मधून ब्लॅक मेलिंग करून प्रचंड पैसा मिळतोय हे सगळ्यांना माहिती आहे आता. आणि ही एक फौजच आहे. मी तर आळेफाट्यावरून येतो, सगळीकडे आहे, सगळीकडे सर. भविष्यात हे आम्ही जे बसलेलो आहेत ना, या सर्वांना त्याचा त्रास होणार आहे. मग 2014ला 13ला आपलं सेल्फ फायनान्स आलं, त्याच्यात तो क्लॉज आला फॉर्म मध्ये. तोपर्यंत शिक्षण संस्थांना तुम्ही कशासाठी कंपल्सरी करताय? म्हणजे सर जरा विस्ताराने बोला, ते ब्लॅकमेल करतात म्हणजे कसं करता येईल? अहो पैसेच मागतात सर. ठीक आहे. सगळ्यांचं मला पहिल्यांदाच तुमच्याकडून हे समजते. कितीतरी सफर आहे. हो वाडी साहेब, इमारती पाडायला त्यालाच कळतो. आम्ही जातात ते बाकीचे सुपात ते गृहीत धरा. हे कशासाठी? नाही, आपल्याला याच्यासाठी कोणाची मदत घ्यायची? सर कोर्टाची घ्यायची का सरकारची घ्यायची का नाही? कोर्टापर्यंत तो विषय जरी गेला ते तात्पुरतं. तुम्हाला आहे ना मी एक सायटेशन देतो. हायकोर्टाचा निर्णय झालाय, ज्या सेल्फ फायनान्स संस्था आहेत ना त्यांना आरटीआय लागू नाही, आरटीआय ऍक्ट लागू नाही. सर माझ्याकडे तो आहे, ते नाही मी म्हणा जागे तो माझ्याकडे जे आहे मी अनेक संस्थांना पाठवलाय सुद्धा. आणि हरुण आता ज्या वेळेला शिक्षणाधिकारी होते तिथं माझी सुनावणी चालू होती, त्यांना मी तो के वाघचा जे आहे त्यांचं मला वाटतंय औरंगाबाद खंडपीठात नाशिकचं ते हे चालू होतं, तिथला तो निकाल आहे. नागपूरचा पण आहे. मी हरुण हातारांना दिला. त्या दिवशी मला त्यांनी स्पष्ट सांगितलं, पाठीवर हात मारला आणि स्पष्ट सांगितलं की तुम्ही अजिबात जे विनानुदानित वाले तुम्ही कोणतीही माहिती देऊ नका. तुमचं आता बोलत नाही ताई आहे तिथं, तुमचं कोणी उपडू शकत नाही. सर ही जी मनोवृत्ती आहे ना सर, मान्यवर आहात. करायचं काय आता? आपल्या महसूल विभागाला शिक्षण संस्था चालक महामंडळ किंवा जी आपली संघटना आहे त्यांनी हे जे महसूल विभाग आहे त्यांना पत्र देणं अत्यावश्यक आहे. तुमचं जे म्हणणं आहे ते थोडं संदर्भ असं लेखी द्या. आपण जिल्हा अधिकाऱ्याबरोबर याची मीटिंग करू, सगळ्यांचेच प्रश्न त्याच्या निमित्तानं सुटतील. सरकारची जी आर दररोज बदलतात, इतके जी आर आलेले आहेत. कुणीतरी जुन्या जी आरच्या आधाराने केस केली असेल तर नवा बदल आहे, आपण गृहीत धरू.
2009 ला एक जी आर होता, मी मंत्रालयात प्रयत्न केले, खूप जुनं तो होतं. जी आर सुद्धा भेटून दिला जात नाही आपल्याला. आपण करूया, तुम्ही द्या. हॉस्पिटल, शिक्षण बरोबर. संस्था यांना येण्याची गरज नाही, हा एक प्रश्न. आणि दुसरा बाकी छोटा आहे सर, काय झालंय अलीकडं 11वी 12वी हा एक फार मोठा प्रश्न तयार झालेला आहे आणि सगळ्या शिक्षण संस्था त्याच्या सफर व्हायला लागलेल्या आहेत. प्रत्येकाला आहे ना, माझं पोरग खूप मोठं व्हावं आणि त्याच्यासाठी ते क्लासलाच गेलं पाहिजे ही एक अट्टाहास झालेला आहे. मी स्वतःही पाहिलेलं आहे, अनेक शिक्षण संस्थाच्या एक एक दोन दोन तुकड्या उडालेल्या आहेत. सर, हा शैक्षणिक हब आहे, तुम्ही मान्यवर ठिकाणचे आहात. या तालुक्यात माझ्यासारख्या सर्वसामान्याच्या शिक्षण संस्था आहेत, कुणीही राजकीय व्यक्तींनी त्यांना विरोध केलेला नाहीये. पण झालंय काय की ही जी मुलं आहेत ही आपल्या शाळांनी ऍडमिशन घेतात आणि शिकायला जातात पुण्यात, मुंबई. गट शिक्षणाधिकारी किंवा संस्थांनी जी आर काढलेला आहे, शासनाचा जी आर आहे की तुम्ही बोगस अटेंडन्स भरू नका. मी माझ्या तालुक्यातलं सांगेन, याच तालुक्यातली परिस्थिती अशी आहे की प्रत्येक शाळा ज्या मोठ्याल्या एक एक दोन दोन तुकड्या विना विद्यार्थी फक्त चालू आहेत कागदावर. मग आमच्या सारख्यांनी प्रामाणिक राहायचं, त्यांनी अप्रामाणिक राहायचं. कागदावर समजा ठीक आहे, आम्ही विना अनुदानित वाले, आम्हाला 4 रुपये मिळणार आहे, पण त्याच्यासाठी हे करायचं का? मग आम्ही प्रामाणिक राहायचं, अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्यायचं नाही आणि काहींनी बाकी भरपूर प्रमाणात द्यायचं. 4-4, 5-5 तुकड्या बोगस चालवायच्या. 3 तुकड्यांचे विद्यार्थी 5 तुकड्या चालल्या आहेत. हे कशासाठी? कोणतं तरी एकच करा. एक तर आमच्या सारख्यांना परमिशन कोणाच्या द्या. हातात आहे, कोणाच्या हातात? गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या किती वेळा येतात ते शाळांना, गट ऐन वेळेला शिक्षण- विजिट द्या म्हणून मी त्यांना आता म्हटलं. प्रवेशाच्या बाबतीत पालक आणि विद्यार्थी त्यांचा चॉईस निवडतात. अलीकडे तुम्ही अकॅडमीचं म्हणताय का थोडं? हा, अकॅडमी दुसरंही सांगतो सर. पण मग हे गोष्ट समजून घ्या तुम्ही माणिकरावजी, अकॅडमीला जेव्हा मुलं जातात तेव्हा त्यांचा आपल्या शिक्षण प्रणालीवर, आपल्या शिक्षकांच्या शिकवण्यावर विश्वास आहे का? नक्कीच नाही. मग त्याचं सर, जबाबदारी कुणाची आहे? नाही. मग मुलं आपण- पैसे देऊन जातात आणि शेजारच्या शाळेत येत नाही, त्याची काळजी घेऊन ना आपण जरा. आता येतं. तुम्ही एका बाजूला हे म्हणत असताना दुसऱ्या बाजूला बसेस करून शाळा लोक बाहेरची येतात, याचा अर्थ काय? गुणवत्तेच्या बाबतीत तुम्ही कमी पडलात तर हा त्रास होणार आहे. हे काही कायदा, शिक्षकांनी असं काही कायदा केलेला नाही की मुलांनी अकॅडमीत जा.